म्हणे मंगळाता, तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो कोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानोबराय यांच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी प्रस्तुत सेवेसाठी आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी, वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परदेसी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी, 17 स्तन्यदेसी अनाहताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निजविसी बुजावुनी, म्हणून साधका तुम्हा बोली पिके सारस्वत तुझी पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझी, म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते, आज्ञापि माते ग्रंथ निरोपणी, तू आपुले निस्न्य पल्लवे, माते पांगुर विसील सदैवे, तरी आताची आघवे निर्मीन माये, नमो विशद बोध विदका, नमो विशद बोध विदका, विशद बोध विदका, नमो विशद बोध विदका, विद्यारविंद प्रबोधा, विद्या अरविंद प्रबोधा, विद्यारविंद प्रबोधा, विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा, पराप्रमेय प्रमदा, विलासिया विलासिया ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय सद्गुरु विघ्नहर्ता, जय जय सद्गुरु बुद्धिदाता, जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता, जय जय संत मुकुटमणी, मधुरया गिरा वल्गुवाक्यया, बुध मनोज्ञया, पुष्करे क्षण, विधी करी रिमा, वीरमुह्यती अधर सीधुना, प्यायस्वन, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, 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 ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ओम नमो भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय, भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय, वागीशायस्य वदनेर्लक्ष्मीर्यस्य वक्षसि, यस्यांस्ते हृदये संवित्तं नृसिंहं भजे, ऋणु झुणु ऋणु झुणु ऐसा वाजविसी वेणू, सुंदर तू श्यामतनु अलंकापुरी उभा अससी, जनक सुता जगजननी जानकी,
अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावू जा सुकृपा निर्मल मती पावू आई हनुमंत बिराजी कथा कहू मती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम बपु एक इनके पद वंदन किए नासे विघ्न अनेक धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपाप्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनीवर्ग आबालवृद्ध गुणीजन मंडळी महात्मागण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल अनंत कृपा सागर भगवान तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये महात्म्यांची भेट झाली. ज्या महात्म्यांच्या भेटीतून आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली, ओळख झाली. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. ज्या क्षणाला त्यांची भेट झाली तो क्षणही धन्य आहे. त्या क्षणाला मीही कृतार्थ झालो. आपल्याला कृतार्थ व्हायचं आहे. ज्ञानोबराच्या भाषेत तरलो तरलो तरायचं आहे. मरायला सगळे चाले पण तरायला एखादाच विठ्ठल विठ्ठल. एखादा म्हणेल महाराज तरणारा मरत नाही का? अरे तरणारा मरताना दिसतो पण त्याला मरण यातना होत नाहीत. वेगळ्या भाषेत मरण त्याच्या दारात उभं राहतं आणि त्याचं स्वागत करतं. मरण त्याचा सोहळा करतं. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबराच्या भाषेत आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. मी कधी कधी गमतीने सांगत असतो आपल्या जन्माचा सोहळा झाला आणि जेव्हा आपल्या जन्माचा सोहळा झाला तेव्हा आपल्याला कळत नव्हतं घरच्यांनी तो केला. आपल्या जन्माचा सोहळा झाला तेव्हा आपल्याला कळत नव्हतं घरच्यांनी केला. मरणाचा सोहळा आपल्याला करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. मरणालाही भीती वाटली पाहिजे. तो का म्हणे काळा हाणातोंड. काळाच्या मुस्कडीत मारण्याची ताकद कमवली पाहिजे आणि ही ताकद कमवण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायात आहे. विठ्ठल विठ्ठल. मरण माझे मरून गेले मज केले अमर मरणा हाती सुटली काया या विचारे निश्चये. निश्चयाने विचाराने असं जे करता येत असेल महाविचार हा निश्चय तुम्हाला कुठे मिळाला? भगवान तुकोबराय सांगतात आम्हाला संतांजवळ मिळाला. संतांच्या चरणाला लागलो. संतांच्या चरणाजवळ आणि देवाच्या चरणाजवळ हे विचार आहे आणि विशेषतः निर्भयता आहे. गीतेच्या भाषेत अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शांतिरपैशुनम नया भूतेश्वलोलुप्तम मार्दवम ह्रीरचापलम. जे दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले त्यातला पहिला गुण आहे अभय. अभय म्हणजे निर्भय. निर्भय. देवाचे चरण आणि साधूचे चरण आपल्याला निर्भय करतात. अभयदान देतात. अभयदान देतात म्हणजे सर्वच प्रकारचा अभय जर तिथं मिळत असेल तर आपण त्यांच्या चरणाला लागलं पाहिजे. हा एक विचार आहे. काय होतं मग ते निर्भय झालं हा एक विचार आहे आणि मागे काही पुढे काही जर आपल्या मनात धाकधूक असेल ज्याला तुकोबरांनी संशय म्हटलंय संदेह म्हटलंय त्या संदेहाची गाठ पण ते सोडून टाकतात. तो संदेह काढून टाकतात. मन निसंशय करतात. आणि खरं आहे संशय येणं साधकाचा स्वभाव आहे पण संशय निवृत्त करणं सिद्धाचा धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आता मी 8-10 दिवसापूर्वी म्हणजे 15 दिवसापूर्वी वृंदावनात होतो. योगायोगाने तटी आश्रममध्ये दर्शनाला गेलो. तटी आश्रममध्ये अशी व्यवस्था आहे की तिथे लाईट्स नाहीत. इलेक्ट्रिक कुठलीच वस्तू नाही. मोबाईल जरी नेलं तरी बंद ठेवावा लागतो. आणि संध्याकाळी 5:30ला आरती असते. आरतीला आमच्यासमोर एक जोडपं उभं होतं. 2 दिवे लावले होते आणि कन्हैया सुंदर असे बाकी बिहारी आतले. ती पत्नी त्या पतीला म्हणते का हो मला तर देव दिसत नाही अंधार दिसतोय म्हणाले. अंधार दिसतो. त्या मालकाने पटकन एक गोड वाक्य सांगितलं अगं शरीराच्या डोळ्याने नको पाहू मनाच्या डोळ्याने पहा तुला देव दिसतील. हे जे मनाचे डोळे आहेत ना हे डोळे बंद आहेत आपले. विठ्ठल. शरीराच्या डोळ्यामध्ये द्वेष मत्सर निंदा नाहीच जमलं तर वासना. विठ्ठल. साधूच्या नजरेत हे काहीच नाही. देवाच्या नजरेत हे काहीच नाही. काहीच नाही.
समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तुमां भक्त्या मयिते तेषु चाप्यहम. देवाची नजर सुंदर आहे. देव श्रद्धेचा भावनेचा विषय आहे. निर्मळ अंतःकरणाचा विषय आहे. आणि जे निर्मळ अंतःकरण आहे ते साधूजवळ आहे. साधूजवळ आहे हा एक विचार आहे. म्हणून ज्ञानोबांनी संतांचं वर्णन करत असताना असं स्पष्ट म्हटलंय, आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रुपडी तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. हे कामिनी जैसी सांगत असताना किती गोड सांगितलंय. एखादी स्त्री जसं पुरुषाच्या वचनाला अनुसरून संसार करते, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. ना तरी श्री गुरु वचना दिठी दे तो जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. स्त्री पतीच्या वचनाला अनुसरून जर संसार करत असेल तर तिचा संसार चांगला होतो, योग्य होतो, तिचा संसार सुफल होतो. तसं जर शिष्य गुरुच्या वचनाला अनुसरून जगत असेल तर त्याला आत्मसाक्षात्कार होतो. विठ्ठल विठ्ठल. नाही कळलं तर उलट सांगतो, कळालं नसेल तर उलट सांगतो. तुमच्यापैकी किती जण, विचार करा, तुमच्यापैकी किती जण पत्नीशी खरं बोलतात? काय प्रामाणिक आहेत तुम्ही. जी माणसं घरी पत्नीला खरं बोलत नाही ती देवाला आणि साधूला काय बोलतील. विठ्ठल. विनोदाचा भाग सोडून द्या. भगवान तुकोबर आहे त्या भूमिकेतून सांगतायत की मला संतांची भेट झाली. पहा, तसा काळ सर्वच काळ संत आहे, चांगला आहे. कोणताही काळ वाईट नाही आहे. मग तो कोरोनाचा काळ असो की निरोगी काळ असो की निवडणुकीचा काळ असो, कुठलाही काळ चांगला असतो. पण भगवान तुकोबरांनी त्या काळाला धन्यता दिली ज्या काळात साधूची भेट होते. विठ्ठल विठ्ठल. दिवसाला धन्यता दिली, काळाला धन्यता दिली, व्यक्तीला धन्यता दिली, वस्तू पदार्थाला धन्यता दिली, नवे नवे क्षेत्राला धन्यता दिली, क्षेत्राला धन्यता दिली. पण भगवान तुकोबराय त्या काळाला धन्य मानतात ज्या काळात साधूची भेट होते. आणि हे कठीण आहे बरं. गीतेने जसं सांगितलं, वाटलं तरी सोपं आहे, ऐकायला बरं वाटतं. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्मिती समहात्मा सुदुर्लभा. हे ऐकायला बरं वाटतं. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा भाव ओतला भाव आणि भक्ता माझी राबो ज्ञानी तोची. तो भक्त तो ज्ञानी असा महात्मा भेटणं कठीण आहे. विवेक चूडामणीमध्ये भगवान शंकराचार्यांनी 3 दुर्लभ गोष्टी सांगितल्या. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषम श्रेयात. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट दुर्लभ आहे म्हणाले, भगवंताच्या कृपेने या 3 गोष्टी मिळतात असाही अर्थ करा, किंवा भगवंताच्या कृपेसाठी या 3 गोष्टीची गरज आहे असाही अर्थ करा. असाही अर्थ करा. पहिली गोष्ट दुर्लभ आहे, मनुष्यजन्म मिळणं दुर्लभ आहे. तुम्हा आम्हाला मनुष्यजन्म मिळाला म्हणजे भगवंताची कृपा आहे. माया मोह जाळी होतो सापडला तेव्हा या विठ्ठला कृपा आली. काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कौतुक डोळा दावी येले. 83,99,999 जन्मानंतर मिळालेला मनुष्यजन्म भगवंताच्या प्राप्तीसाठीच मिळाला हे कळणं म्हणजे मुमुक्षुता आहे. फक्त मनुष्यजन्म मिळाला एवढंच कळलंय, तो कशासाठी मिळाला हे कळालं नाही. मिळाला, प्रत्येकाला मिळालाय. मग तो आंधळा असो, पांगळा असो, बहिरा असो, मुका असो, कोणी का असेना, रोगी असो, निरोगी असो, श्रीमंत असो, गरीब असो, सगळ्यांना मनुष्य देह मिळालाय. आणि ज्याला ज्याला मनुष्य देह मिळालाय, मिळालेला देह केवळ भगवत प्राप्तीसाठी मिळालाय. आणि भगवत प्राप्ती का होत नाही ही जेव्हा तळमळ निर्माण होते त्याला मुमुक्षुता म्हणतात. त्याच्या लक्षात येतं, अरे श्रीमंत पाहिला, गरीब पाहिला, रोगी पाहिला, निरोगी पाहिला, अगदी राजकारणी पाहिला, समाजसेवक पाहिला, सगळेच पाहिले, पण हे सगळे पाहून सुद्धा कोणी सुखी नाही, समाधानी नाही, कोणाच्याही चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, कोण संतुष्ट नाही, कोणी संतुष्ट नाही. म्हणायला काय झालं, भेटल्यावर सगळेच म्हणतात अगदी बरं आहे, तुमची कृपा आहे असं म्हणतात, पण बरे नाहीत. एकांतात भेटल्यावर 1 तासात मग सांगतात काय झालं ते. इति गुह्यतमं शास्त्रम. गंमत आहे. सांगायचं तात्पर्य काय, सगळेच जर दुःखी आहेत मग सुखी तर साधू आहे, साधू सुखी आहे. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. निर्भर आनंदे दुल्लत असो असा जो महात्मा आहे, मग त्याला विचार तुझ्या सुखाचं कारण काय. त्याने सांगितलं माझ्या सुखाचं कारण एक तर परमात्म चिंतन, नाही तर आत्मस्वरूप चिंतन. अजून गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर गीता असं सांगते, ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योन एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा. बुद्धिमान माणसं संसारात रमत नाहीत आणि जे रमलेत ते बुद्धिमान नाहीत. हे त्याचं उत्तर आहे. सोपं उत्तर आहे. जेवढे संसारात रमले ते बुद्धिमान नाहीत आणि जे रमले नाहीत तेच बुद्धिमान आहेत.
मग साधू संत संसारात रमले नाहीत म्हणून ते सिद्ध आहेत. मग त्या सिद्धाजवळ जाण्यासाठी साधकाची भूमिका झाली पाहिजे. त्या साधकाला मुमुक्षु म्हणतात. त्या मुमुक्षुमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक तीव्र मुमुक्षु, दुसरा मंद मुमुक्षु. तीव्र मुमुक्षु कोणाला म्हणतात? कापराचा अग्नीचा संपर्क झाला की कापूर अग्निरूप होतं, गवताचा अग्नीचा संपर्क झाला की अग्निरूप होतं, लाकडावर लाकूड घासलं की बऱ्याच वेळाने अग्नी प्रज्वलित होतो. तसं बऱ्याच वर्षांनी त्याला कळतं, त्याला मंद मुमुक्षु म्हणावं, आणि ज्याला लगेच कळतं त्याला तीव्र मुमुक्षु म्हणावं. विठ्ठल. ही कळणं गरजेचं आहे, म्हणून मी सुरुवातीला शब्द टाकला अभय. जो भक्त आहे त्याने घाबरलं नाही पाहिजे, त्याने निडर झाले पाहिजे. पण निडर राहिलं पाहिजे या शब्दाचा अर्थ त्यांनी पाप नाही केलं पाहिजे, निष्पाप राहून निडर राहिलं पाहिजे. थोड्या वेगळ्या भाषेत सांगू, जे निष्पाप आहेत तेच निडर आहेत. उदाहरण पहा, लोकमान्य टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी छडी घेणार. जर मी पापच केलं नाही तर छडी घ्यायचा प्रश्नच येत नाही. जे छडी खातात समजायचं कुठंतरी पाणी मुरतंय. विठ्ठल. साधू सहन करतात, आपण सहन करू शकत नाही, हा भाग आहे. कल्पना करा, निष्पाप असणं गरजेचं आहे. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल पुढे जाण्यासाठी. अब मोही भा भरोस हनुमंता, बिनु हरी कृपा मिलनी नाही संता. भगवंताच्या कृपेशिवाय साधूची भेट होत नाही. आपल्याकडे प्रमाण आहेत तशी, सांगून वेळ घेत नाही, पण फक्त प्रमाण उल्लेख म्हणून सांगतो. रामायणामध्ये मारुतराय जेव्हा लंकेत आले, लंकिणीच्या एक मुस्काडीत मारली, ती रक्त ओकायला लागली. मशक रूप धरी, मच्छराचं रूप धरून मारुतराय फिरत होते. तिने मारुतरायला पकडलं. मारुतरायला सांगितलं, हे चोरा, अशा चोरासारखं का चाललास? मारुतरायाने तिच्या एक मुस्काडीत मारली आणि सांगितलं, मी चोर नाही, तुझा मालक चोर आहे. तुझ्या मालकाने माझ्या मालकाची बायको चोरून आणली. माझा मालक घरी नसताना आणली. माझा मालक समोर असता तर त्याची ताकद नव्हती आणायची. तिच्या लक्षात आलं की ज्या अर्थी आपल्याला आता मुस्काडीत बसली त्या अर्थी आपला काळ संपला. ती तिथून बाजूला झाली. मारुतराय लंकेत गेली. सगळी लंका फिरत होते, अगदी रावणाच्या महालापासून इंद्रजिताच्या महालापासून सगळीकडे फिरली, पण आईसाहेबांचा पत्ता लागत नव्हता. आणि प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांगी गए अचरज नाही. भगवंताच्या नामाची नाममुद्रा मुखामध्ये होती. विचार करतात, काय होईल, कसं होईल, मला आईसाहेब भेटतील की नाही. थोडं पहाट व्हायची वेळ पाहू, कोणीतरी भेटेल, पुसावे सेहेची वाटे, त्याला विचारू कोणाला तरी. एवढ्या लंकेत एक कोणीतरी साधू असला पाहिजे ना. म्हणून एका झाडावर जाऊन विश्रांती करायला लागले. त्या झाडासमोर एक घर होतं. त्या घरावर सर्व बाजूने श्रीराम 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 असं लिहिलं होतं. तुळशी वृंदावन पाहिलं, आनंद वाटला मारुतरायाला. केवढा आनंद वाटला, अरे एवढ्या दुष्ट लोकांमध्ये एक साधूचं घर आहे, पण हे खरंच घर साधूचं आहे का पाहावं ना. राम राम लिहिलंय, तुळशी वृंदावन आहे, पण घरातून बाहेर येणारा व्यक्ती हरिपाठ म्हणतो का दुसरं काही म्हणतो हे बाहेर आल्याशिवाय कसं कळेल. पहाटे अगदी बिभीषणजी घरातून बाहेर पडले, तुळशीला पाणी घालायला, प्रदक्षिणा घालायला, आणि राम 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 असं म्हटल्यावर मारुतरायाला खूप आनंद वाटला. अरे वा, खरं साधू आहे म्हणले. झोपेतून उठल्याबरोबर ज्याच्या मुखातून नाम येतं तो खरा साधू. आपण झोपेत तर म्हणत नाही, झोपेतून उठल्यावरही म्हणत नाही. फक्त आता कोणी आलं तर मग जोरात भजन करतो, राम 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 राम. त्यालाही कळावं केवढा मोठा साधू आहे. नाही ना, काही तर त्याच्यापेक्षा बहादर आहे. एखादा विचारलं, काय रे तुझा जप चालू आहे? ते म्हणजे ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी. त्याला विचारलं, जप चालू आहे का तू चालू आहे? विठ्ठल. हा, जप चालू असला तरी चेहऱ्यावर दिसतं, आणि तो चालू असला तरी चेहऱ्यावर. लक्षात आलं का तुमच्या? मोबाईलचा डिस्प्ले बघून समजायचा हा कोणत्या जातीचा आहे. विठ्ठल. चेहऱ्यावर दिसतं तो खोटं बोलतो की खरं बोलतो, आर काही सांगायची गरज नाही. मारुतरायाला आनंद वाटला, धावत गेले. विभीषणजींनी त्यांना पाहिलं. महात्म्याला पाहिल्यावर विभीषणाला आनंद झाला. अलिंगणी संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवी. आनंद वाटला. परिचय घेतला. मारुतरायाने सांगितलं, मी म्हणले रामदूत आहे, माझं नाव मारुती आहे, मी आईसाहेबांच्या शोधासाठी आलोय. तुम्ही कोण? ते म्हणले, मी रावणाचा भाऊ आहे. थोडं दबकतच बोलायला लागले.
अदबीने बोलत होते, आदराने बोलत होते, पण थोडं दबकत बोलत होते. मारुतीराय विचार करतात, हे आदर करतात हे खरं आहे, पण भीतात का? भीतात का? का घाबरतात? विचारलं का घाबरता? मारुतीरायाने मग थोडासा प्रश्न टाकला. म्हणजे विभीषणजी, एवढ्या मोठ्या लंकेमध्ये तुम्ही एकटे भक्त कसे वाचले हो? विभीषणाला ते आनंद वाटला. वा, म्हणजे बरं झालं. पण आता विभीषणजी हिंमत करून म्हणत काय म्हणायला लागले, अरे 32 दातामध्ये बिचारी जीभ राहते तसं मी राहतो म्हणले. 32 दातामध्ये बिचारी जीभ राहावी तसं राहतो, कधी दाताखाली येईल सांगता येत नाही. हे ऐकल्यावर मारुतीरायाच्या लक्षात आलं, एवढा थोडासा भित्रेपणा आहे. मारुतीराय येतात, बुद्धिमतां वरिष्ठम, महात्माच होते. त्यांनी सांगितलं, तुमचं बरोबर आहे, आता माझा प्रश्न आहे म्हणले. तुमच्या तालुक्यात जीभ आधी येते का दात आधी येतात? मारुतीरायाने विचारलं, श्रीलंकेमध्ये दात आधी येतात का जीभ आधी येतात? काय येतं आधी, जीभ आधी येते की दात? कल्लेरमध्ये काय आधी येतं? हे विकास दादा, काय येतं, जीभ आधी येते की दात? हा, जीभ आधी. कोण जातं? लक्षात आलं तर बरं होईल. आधी कोण येतं? जीभ. आधी कोण जातं? जे आकडबाज असतात ते पडतात, आणि तसे पडत नसे तर लोक पाडतात. विठ्ठल. एवढ्या एका वाक्यामध्ये विभीषणजीला जी तरतरी आली, जी चेतना निर्माण झाली. अब मोही भा भरोसा हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. आज माझ्यावर भगवंताची कृपा झाली. देवाची कृपा झाल्यावर साधूची भेट होते, आणि साधूची कृपा झाल्यावर देवाची ओळख होते. विठ्ठल. प्राप्ती होते, देवाची प्राप्ती होते. आता आपण ओळखतो तसं देवाला ओळखतो, पण प्राप्ती कुठे आहे? प्राप्त कुठे आहेत? करतळी आवळे. आता पुन्हा त्यांच्यामध्ये संवाद असा झाला. मारुतीराय सांगतात, म्हणले असं आहे, आपण दोघेही खरं तर अशी लेकरं आहोत. तुम्हाला बापाची ओळख नाही आणि मला आईची ओळख नाही. तुम्ही मला आईची भेट घालून द्या, मी तुम्हाला बापाची भेट घालून देतो. काय गंमत आहे पहा ना. दोघांच्याही भेटीमध्ये आनंद आहे. जसं मारुतीरायाच्या भेटीतून विभीषणाच्या अंतःकरणात असलेला थोडासा संदेह निरसन झाला, तसंच ज्यांच्या भेटीमध्ये आपला संदेह जातो त्याला साधू म्हणावं. ज्याला पाहिल्याबरोबर आपल्या प्रश्नाची उत्तरं सापडतात त्याला साधू म्हणा. विठ्ठल. अजून अजून उलट सांगतो, उलट म्हणजे लक्षात येईल. संसारातलं प्रेम लग्न झाल्यावर माणसाला मौन करतं, आणि परमार्थातलं प्रेम तुम्हाला बोलतं करतं. लक्षात आलं तर बरं होईल. फक्त बाउन्सर जाऊ देऊ नका. बरेच जण घरी गेल्यावर गप्प बसतात, हलू नये, चालू नये, सैरा वैरा. तुम्ही हसताय म्हणजे मान्य आहे, बस एवढंच करायचं. विठ्ठल. परमार्थात मनुष्य बोलायला लागतो. भगवंत प्रेम तुम्हाला बोलायला लावतं. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सिद्धरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी, बोलायला लावतो. सांगायचं तात्पर्य काय? मग साधूच्या भेटीचं वैशिष्ट्य आहे मोक्षत्वम. मला या संसारातून जन्ममरणातून मुक्त व्हायचं आहे, मग कोणाची तरी भेट व्हावी, आणि ज्यांची भेट व्हावी त्याला म्हणायचं महापुरुष. महापुरुष म्हणजे महात्मा, आणि महात्मा म्हणजे संत. महान तनोती आपनोती यस्य स महंतः. ज्याचं शरीर फार मोठं आहे. फार मोठं म्हणजे कसं? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशी ज्याची व्यापक भूमिका आहे, असा व्यापक अनुभव आहे परमात्म्याचा, अशा महात्म्याला संत म्हणतात. आणि अशा संतांची भेट होणं हेच खरं आपल्या जीवनातलं उद्दिष्ट असलं पाहिजे, आणि हेच खरं आपल्या जीवनातला काळ धन्य असलं पाहिजे. तो काळ धन्य आहे असं भगवान तुकोबाराय पहिल्या चरणात म्हणतात. धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ
तुटल गाडी संध्याच्या 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 तुटल गाडी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली ते धन्य काळ. आज माझं जीवन सफल झालं का? माझा मारुतीरायांनी स्वीकार केला. मला मारुतीरायांची कृपा झाली. आता मला भगवंताचं दर्शन होणार. पहा, असं वाटणं, अशी भेट होणं, साधूची भेट होणं कठीण आहे. ऐसे कैसियाने भेटती ते साधू. कसं भेटतील? मी भेटणारच नाही का म्हणले? भेटतील ना. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. या बोधावर गेलं पाहिजे. या बोधावर गेलं पाहिजे. तया साधू भेटी देती अवचिता रे. बस, साधू त्याला येऊन भेटतात. कोणाला भेटतात? ज्याच्या चित्तात हे नाही. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या. ऐसे वर्ते जाणून नेणता, तया साधू भेटी देती अवचिता रे. कसलीच अपेक्षा नाही, अर्थाची नाहीच. पाकिटाचं तर लांबच राहिलंय. अर्थ काम कसली कामना नाही. चित्ताला कामना नाही, कुठला विषय नाही. मानाची अपेक्षा नाही, अपमानाचं दुःख नाही. हा, माना मान किती त्या तुझ्या शुल्लका संपत्ती. आपल्याला हे म्हणायला बरं वाटतं महाराज, पण नाव नाही घेतलं तर राग येतो. एखाद्याचं आधी नाव घेतलं तरी राग येतं, शेवटी घेतलं तरी राग येतं. त्याचं आधी घेतलं आणि माझं शेवटी घेतलं. पत्रिकेत लहान नाव छापलं तरी राग येतो. विठ्ठल अरे या नावाला चिटकण्यापेक्षा देवाच्या नामाला चिटक ना. काय नावाला चिटक? मोठी गंमत आहे. मी गमतीने सांगत असतो, आज जिथे आपल्या वाढदिवसाचा बॅनर लागलाय तिथे काही दिवसांनी श्रद्धांजलीचाही बॅनर लागणार आहे. कशाला रुबाब करायचं माणसाने? कल्पना करा. भगवान तुकोबराय सांगतात, ज्याच्या चित्ताला अर्थाची चिंता नाही, ज्याच्या चित्ताला कुठल्या विषयाची अपेक्षा नाही. सावताबाबांकडे एक सेवक होते, अधिकारी होते. सावताबाबांचे एक सेवक होते, अधिकारी होते. खूप अभ्यास झाला होता, साधना खूप करत होते. पण विचार केला, मग त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता का दिसत नाही? माणूस जेवला तरी पोट भरलंय चेहऱ्यावर दिसतं, उपाशी असला तरी चेहऱ्यावर दिसतं. मग भजन केलेलं पण चेहऱ्यावर दिसलं पाहिजे ना. मग सावताबाबांनी विचारलं त्यांच्या शिष्याला, म्हणले तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नाही, तुम्हाला काय अपेक्षा आहे? काही तुम्हाला थोडंसं धन वगैरे हवंय का? ते म्हणले नकोय. गाडी बंगला हवी का? म्हणले नकोय. एखादी शेत जमीन वगैरे काही नाही. काही एखादी सिद्धी पाहिजे का? एखाद्या वस्तूला हात लावले का काहीतरी त्याचं सोनं होईल असं सिद्धी वगैरे पाहिजे का? ते म्हणजे सिद्धी नको, प्रसिद्धी नको. बोलता 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 विचारलं, म्हणले तुम्हाला स्वर्गाची तर अपेक्षा नाही ना? कारण स्वर्गाचं बऱ्याच ग्रंथामध्ये सुंदर वर्णन आलंय. चिंतामणीच्या सडका आहेत, कल्पतरूची वनं आहेत, रंभ्या उर्वशीसारख्या गाणारे आहेत, सगळंच अमृत प्यायला भेटतं. आपल्याकडे अमृत तुल्य भेटतं, एवढाच फरक आहे. मग मला अमृत प्यायला भेटावं, रंभेशी बोलता यावं, चिंतामणीचे सडका पाहायला मिळाव्यात, कल्पतरूच्या वनात हिंडता यावं, ही अपेक्षा आहे का तुमच्या मनात? हा, मान खाली घातली. मान खाली घातल्यावर त्यांच्या लक्षात आलं, यांना स्वर्ग पाहायचा. सावताबाबांनी जागच्या जागी ध्यान लावलं आणि स्वतःच्या शरीरामध्ये स्वर्ग दाखवला त्यांना. नुसता स्वर्ग दाखवलं नाही, स्वर्गाची असारता पण दाखवली.
तुम्ही जेवढ्या उंचीवर जाल तेवढं दुःख मोठं आहे, तेवढं दुःख मोठं आहे. इंद्र खूप दया अंगी मोठे पण यातना कठीण दया यातना कठीण दया यातना कठीण दया अंगी मोठे पण दया यातना कठीण दया यातना कठीण दया यातना कठीण